तर पिंपरी चिंचवड महापालिकेच्या मोशी कचरा डेपो इमारत कोसळण्याच्या दुर्घटनेला जवळपास 40 तास उलटलेले आहेत। मात्र अजूनही इमारतीच्या तळमजल्यावर अडकलेल्या 8 कर्मचाऱ्यांचा शोध लागलेला नाही। कोणत्याही प्रकारचा संपर्क त्यांच्याशी होऊ शकत नाहीये। भारतीय लष्कराचे जवान, एनडीआरएफचे जवान अडकलेल्या कर्मचाऱ्यांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करतात। मोशीमध्ये काल दुर्घटना घडली आणि त्या दुर्घटनेमध्ये काल आपण रेस्क्यू ऑपरेशनच्या माध्यमातून 9 लोकांना सुखरूपपणे बाहेर काढलं। सकाळी एका व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू जरी झाला असला तरी 8 लोक अजूनही आतमध्ये आहे आणि त्या 8 लोकांना सुखरूपपणे बाहेर काढण्यासाठी एनडीआरएफ, त्याचबरोबर भारतीय सेना आणि अग्निशमन दल आणि पोलीस यंत्रणा यांचं संयुक्त ऑपरेशन सुरू आहे। काही वेळानंतर आता प्रत्यक्ष सुरक्षित रस्ता इमारतीमध्ये जाण्यासाठीचा तयार केला जाईल आणि आतमध्ये जे अडकलेले आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न राहील आणि त्यांना सुखरूपपणे बाहेर काढण्याचा प्रयत्न राहील। आणि या संदर्भात ताजी माहिती घेऊयात। आमचे प्रतिनिधी तुषार झरेकर आपल्या सोबत आहेत। तुषार, कालपासून आपण सगळे ताजे अपडेट घेण्याचा तिथले प्रयत्न करतोय। काय अडचणी काय नेमक्या येत आहेत, कारण की 40 तास उलटून गेलेले आहेत। काहीतरी माहिती मिळते का या 8 अडकलेल्या कामगारांची? नक्कीच श्रद्धा, एकंदरीत जर आपण पाहिलं तर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या या प्रकल्पावरती ही जी बिल्डिंग होती, त्या बिल्डिंग मधील जे कर्मचारी आहेत ते खरं तर या ठिकाणी अडकले होते आणि त्यांना बाहेर काढण्यासाठी गेले 40 तास अथक प्रयत्न खरं तर करताना पाहायला मिळतात। त्यातील 9 जणांना सुखरूपपणे बाहेर काढले तर पहिल्यांदा 5 जणही बाहेर निघाले होते। त्यामुळे आतापर्यंत एकूण जर आकडेवारी जर आपण पाहिली तर 14 जणांना सुखरूपपणे आतापर्यंत बाहेर काढण्यात आले, तर 1 जणाचा दुर्दैवी असा मृत्यू झालेला आहे। 8 जण आतमध्ये गुंतले असल्याची प्राथमिक माहिती खरं तर पुढे येते। जी तिथले प्रत्यक्षदर्शी आहे त्यांचं जे म्हणणं आहे त्यानुसार एवढे लोक आतमध्ये आहेत असं ते सांगत होते आणि त्यानुसार ही संपूर्ण जी मोहीम आहे ती सुरू असल्याचं एकंदरीत पाहायला मिळतंय। ही जी 3 मजली बिल्डिंग आहे, या 3 मजली बिल्डिंगच्या बाहेरून बाहेरचा जो मलबा आहे तो पूर्णपणे आता बाहेर काढण्यात येतोय। 4 जेसीबी पॉकलॅनच्या माध्यमातून हा मलबा बाहेर काढण्यात येतोय। आता हा मलबा बाहेर काढल्यानंतर त्या बिल्डिंगमध्ये जो मलबा गेलाय तो मलबा बाहेर काढला जाईल आणि त्यातून या 8 लोकांची शोध मोहीम खरं तर सुरू केली जाईल आणि त्यातून त्यांना बाहेर काढण्याची प्रक्रिया सुरू होईल। श्रद्धा, अगदी या सगळ्या संदर्भातले ताजे अपडेट घेत राहू। तुषार, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। Thank you.